नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे मेंढपाळाच्या वाड्यावरती दिवसा दरोडा, लागवडीसाठी आणलेल्या जातिवंत नरासह 7 शेळ्या मेंढ्यांची चोरी. अहिल्यानगर जिल्ह्याचे नवीन एसपी मुमक्का सुदर्शन यांच्या कार्यकाळातील धाडसी दरोडेखोरांना पोलीस प्रशासनाचा धाक नाही. मेंढपाळांना त्यांच्या शेळ्या मेंढ्या लवकर परत न मिळाल्यास अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या वतीने भव्य आंदोलन करणार. संस्थापक अध्यक्ष सकाराम मालुसरक. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी समोर येते. श्रीगोंदा तालुक्यामध्ये चक्क मेंढपाळाच्या वाड्यावर दरोडा पडला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करत आपल्या लेकरा बाळांसह शेळ्या मेंढ्या घेऊन चारा पाण्याची व्यवस्था पाहून गावोगावी फिरत असताना रविवार दिनांक 5/7/2026 रोजी सायंकाळी 4 वाजता श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील कोळगाव येथे बाळू कोकरे, धुळदेव टकले, मोहन कोकरे, म्हस्कू शिंगटे, मारुती शिंगटे, रामा पोकळे, धोंडीबा कोकरे, पोपट कोकरे हे मेंढपाळ आले असता तेथे राहणाऱ्या पारधी समाजाच्या लोकांनी येऊन अचानक मेंढपाळांना शिवेगाळ सुरू केले व दगडाने मारहाण केली. त्या दरम्यान काही पारधी समाजाच्या लोकांनी लागवडीसाठी आणलेल्या जातिवंत नर बालिंग्यासह बोकड आणि 7-8 शेळ्या मेंढ्या हाकलून त्यांच्या पालाकडे घेऊन गेले. जाताना मेंढपाळांना धमकी देऊन सांगितले की आमच्यावर गुन्हा दाखल केल्यास तुम्हाला कापून टाकू, पोलीस आमचं काही करू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या जीवाला जपून राहा अशी धमकी मेंढपाळांना दिली. घाबरलेल्या मेंढपाळांनी महाराष्ट्र मेंढपाळ आंदोलनाचे अध्यक्ष सकाराम अण्णा सरक यांना फोनवरून माहिती दिली. सकाराम अण्णा यांनी फोनवरून घटनेची माहिती एसपी कार्यालय अहिल्यानगर कंट्रोल रूमला दिली. घटनास्थळी तात्काळ बेलवंडी पोलीस स्टेशनचे पथक दाखल झाले. दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये चालू होते. यावेळी मेंढपाळासह आंदोलनाचे कार्यकर्ते मुक्ताजी वाघे, एकनाथ कोळपे, म्हंकू हातेकर, बाबू तांबे, पांडुरंग टकले इत्यादी कार्यकर्ते बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते. यावेळी पोलीस स्टेशनचे एपीआय श्री सोनवलकर यांच्याशी चर्चा केली असता आरोपींना लवकरात लवकर अटक करून मुद्देमाल मिळवून देऊ असे सांगितले. 4 दिवसात पोलिसांनी आरोपींना अटक करून चोरून नेलेल्या शेळ्या मेंढ्या परत मिळवून दिल्या नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहिल्यानगर येथे 4 दिवसांनी बेलवंडी पोलीस स्टेशनच्या विरोधात भव्य आंदोलन करण्यात येणार आहे असे आंदोलनाचे अध्यक्ष सकाराम अण्णा सरक यांनी सांगितले. पुढे बोलताना अध्यक्ष सकाराम अण्णा म्हणाले की मेंढपाळांना स्वतःच्या शेळ्या मेंढ्यांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने बंदूक वापरण्यासाठी शस्त्र परवाने द्यावे. गेल्या वर्षभरात अनेक मेंढपाळांवरती आत्मघाती हल्ले झाले असून लाख रुपये किमतीच्या शेळ्या मेंढ्या चोरून नेल्या आहेत. वारंवार होणाऱ्या दरोड्यामुळे हा मेंढपाळ व्यवसाय मोडकळीस आला आहे. हा मेंढपाळ व्यवसाय वाचवण्यासाठी आम्ही वारंवार शासनाकडे शस्त्र परवान्याची मागणी करत आहोत. जर शासनाने कायदेशीर शस्त्र परवाने दिले नाही तर कायदा हातात घेऊन बेकायदेशीर शस्त्र मेंढपाळ स्वतःच्या रक्षणासाठी वापरतील असा इशारा आंदोलनाचे अध्यक्ष सकाराम अण्णा सरक यांनी दिला आहे. काय झाली घटना आहे तुमची? काल बकरीन मारलं पोरांना कोणी? इथं गार्डननी. हम्म. मग नेली बकर. किती बकरी नेली? 6 बकरी. 7 बकरी. 7 नेली का? नमस्कार, मी धुळदेव पांडुरंग टकले, राहणार नांदगाव. आम्ही घारगाव कोळगाव नाक्यात मेंढ्या चारण्यासाठी घेऊन आलो होतो. तर तिथं रात्री 5:30 वाजता काय झाले का मेंढ्या चारत असताना का एक 8-9 पारधी आले आणि त्यांनी आमचं म्हणजे समजा मेंढपाळ बांधवांना मारलं, आम्हाला पण मारलं गोट्याने आणि ज्या हातात कोरडे काठ्या होत्या ते पण हिसकावल्या. त्यांनी हाणलं आणि काही जण आमच्या मागे गेले, बाया पोरांना पण मारलं आणि आमचं त्यांनी जवळजवळ म्हणजे 7 बकरं नेले. आज त्याची किंमत काय 7 बकराची? 7 बकराची कमी 1.5 पाऊण 2 लाख रुपये किंमत आहे. तर आम्ही जाऊन 7-8 बकरी गेले. आपल्याला प्रत दिली बेलवंडीला, बिरोंडे पोलीस स्टेशनला. बेलवंडी पोलीस स्टेशन. साहेब काय म्हणले तिथले? साहेब म्हणले आम्ही चौकशी करू आणि लवकरात लवकर आरोपीला अटक करू. मग तुमची इथून पुढे दिशा काय आहे? इथून फक्त आमची एवढीच दिशा आहे बघा, इथून पुढे समजा वारंवार आमच्या धनकर बांधावर समजा नाही का अन्याय होत आहे, हे फक्त कुठेतरी थांबावं असं सातत्याने तुम्हाला त्रास देतो म्हणजे सातत्याने. हा म्हणजे कुठं ना कुठे दररोज घडतंय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये जी घटना झाली कालच्याला, हे 7 ते 8 बकरं धनगर समाजाने नेलेले, याला वारंवार त्रास हे पारित समाज येत असतो. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? नमस्कार, मी सकाराम सरक, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन अहिल्यानगर. आपण जर बघितलं काल 4:30च्या दरम्यान जी घटना घडली म्हणजे दिवसा दरोडा पडलेला आहे.
ही काय रात्रीची घटना नाही, ही दिवसा घडलेली घटना आहे. ज्यावेळेस मेंढपाळ दुसऱ्या मुक्कामातून दुसऱ्या या ठिकाणी मुक्कामी मेंढ्या घेऊन आलेल्या असताना, मेंढ्या थांबलेल्या असताना त्या ठिकाणी त्या जो पारधी समाज त्या ठिकाणी वस्ती करून राहतोय, ते लोक डायरेक्ट आल्याने ह्या लोकांना मारहाण करून त्यांच्या मेंढ्या आणि शेळ्या बोकडे चोरून नेलेले आहेत. ज्यावेळेस यांनी विरोध करायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांना काठ्याने आणि दगडाने मारहाण करण्यात आली. एक 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका मुलाच्या नाकावरती कोरडीचा घाव केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मला फोनवरून कळाल्या त्यावेळेस मी कंट्रोल रूमला SP ऑफिसला कंट्रोल रूमला फोन केला आणि बेलोंडी पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीसची गाडी आली. पोलिसांनी सहकार्य केले, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. परंतु आज उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू होतं. आरोपी त्या ठिकाणी डिटेक्ट झालेले आहेत, परंतु अजून आरोपीला अटक केलेली नाही. तुमच्या इथे प्रदेश काय असेल? जर 4 दिवसामध्ये पोलिसांनी या ठिकाणी आरोपी अटक करून गेलेला मुद्देमाल जर मेंढपाळाचा परत दिला नाही तर आम्ही नगर कलेक्टर ऑफिसवरती मेंढपाळाच्या वतीनं एक मोठं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. आणि यासाठी आम्ही शासनाकडे एक मागणी वारंवार करतोय की बाबा तुम्ही मेंढपाळांना शस्त्र परवाना, मेंढपाळांना बंदुकीचे लायसन, मेंढपाळांना बंदूक द्या. जर या ठिकाणी मेंढपाळाकडे शस्त्र असतं, जर बंदूक असती तर कालची ही घटना घडली नसती. आमची शासनाकडे ही वारंवार केलेली मागणी आहे, परंतु अद्याप शासनाकडून या गोष्टीला पाहिजे तेवढा या ठिकाणी आम्हाला हे भेटत पाठिंबा किंवा म्हणण्यापेक्षा या शासनाकडून पाहिजे तेवढा सपोर्ट या ठिकाणी आम्हाला या बाबतीत अद्याप तरी भेटलेला नाहीये. हा, आमची काल बकरी कोळगावकडून थांबत आली. आम्ही इथे फाट्याकडे थांबलो होतो. त्यांनी आमची दगडांनी हाणमार करून माणसं दामटून काढली. कारड्यांनी बर 7 बकरं आमची ओढून नेली. आमच्यावर कारवाई केली. आमची 2 लाखाची नुकसान केली. त्या दिवशी मी लोणंदवरून 50,000 रुपयाचा पाणी घालला, तो पण घेऊन गेली. माझी 7 बकरी गेली, माझी एकट्याची 7 वाड्यातून. माझीच बकरी गावली एकट्या. माझ्या म्हाताऱ्याला मारलं, जवळजवळ 80 वर्षाचा म्हातारा, त्यांनी लाथा घातल्या. माझ्या पोराला लाथा घातल्या. हां, मग ती सगळी पळून गेली. माझ्या म्हातारा पोरगं गावलं, त्याला लय मारलं. पोलीस प्रशासन काही दखल घेत नाही काय? दिली ना सकाळी. मग हां, घेतली त्यांनी दखल. काय म्हणले ते म्हणले येतो आम्ही, धरतो. गावली तर घेऊन जातो. गावलं धरतो म्हणजे नाही का? हां, गावल्यावर घेऊन जातो आम्ही. त्या पाळूच्या मागच्या साईडला जवळजवळ समजा 4 ते 5 ठिकाणी सायानं असे नळे पाडलेले, तर 2-2 ट्रॅक्टर 3-3 ट्रॅक्टर मातुडा आहे बाहेर काढलेला. तर त्या दिवशी आम्ही 2-4 माणसाईनं शेतकरी येऊन बघितलं. एक छडी आणली, किती खोले ते नळे म्हणून सनी बघावं म्हणून सनी. तर ती अख्खा पिंकरची एक छड्यामध्ये चालल्यात समजा 4-5 ठिकाणी बी एवढा मातुडा आहे काढलेलं बाहेर. ना एवढ्या आतमध्ये समजा खोली हे चालत. मग आणखीन आतमध्ये किती ते देवाला ठाऊक. पुन्हा तळं भरल्यावर कधी तळं फुटन याची काही गॅरंटी सांगता येणार नाही. किती शेतकऱ्याची नुकसान होईल, काय एखादा खालचा अंगलगाव जाते का तंडा जाते. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क श्री ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.